ओम श्री साईराम. ओम श्री साई अव्यक्त रूपिणी नमः. अव्यक्त रूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो, जे निराकार परब्रह्माचे मूर्त स्वरूप आहे. स्वामी म्हणतात, माझा जन्म हा मी माझ्या इच्छेने घेतला, माझी माता मीच निवडली, माझ्या अवतार कार्याची घोषणाही मी स्वतःच केली. मनुष्याने ईश्वरत्व प्राप्त करून घ्यावे म्हणून अविकारी रूपातून मी रूप आणि नाम घेऊन आलो आहे. चराचराला व्यापून उरणाऱ्या भगवंतांचा सांप्रतचा अवतार म्हणजे भगवान बाबा. केवळ जगाच्या उद्धारासाठी त्यांनी मानव देह धारण करून अवतार घेतला. कोणत्याही नाम किंवा रूपाने प्रार्थना केली असता त्यांच्याप्रत जाऊन पोहोचते असा असंख्य भक्तांचा अनुभव आहे. अव्यक्त रूप साईंच्या दैवी शक्तीची ही दोन उदाहरणे. पहिले शिर्डी अवतारातले व दुसरे परती अवतारातले. श्री वामनभाई पटेल नावाचा एक विद्यार्थी साईनाथांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे गेला होता. एकदा द्वारकामाईच्या बाहेरच्या पायरीवर तो बसला असता साईनाथांनी एका माणसाबरोबर एक खडी साखरेचा तुकडा त्याला पाठवला. तो खाऊन संपल्यावर थोड्याच वेळात त्याला मुंबईहून वडिलांचे एक पत्र मिळाले. त्यात लिहिले होते, तू SSC पास झाला आहेस. यामुळे मोठ्या आनंदाने त्याने ठरवले की साईनाथांना काही प्रसाद अर्पण करावा, म्हणून त्याने संध्याकाळी तिथल्या खानावळावाल्याकडून लाडू तयार करून घेतले व ते एका डब्यात घालून तो डबा घेऊन वामनभाई साईनाथांकडे गेला. त्याला पाहताच साईनाथ म्हणाले, आलास लाडू घेऊन? वाटेत कोणाची पर्वा केली नाही आणि आला इथे डबा खडखडवीत. प्रथम वामनभाईला याचा अर्थ समजला नाही, परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की साईनाथांकडे येताना रस्त्यात त्याच्या मागून एक कुत्रा येत होता. त्याला काही न देता वामनभाईने तो डबा तसाच बाबांसाठी नेला. सर्व चराचरात व्यापून राहिलेल्या साईनाथांना हे कसे रुचणार? दुसरी गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील शेटफळे गावची. येथील एक सामान्य आर्थिक परिस्थितीत जीवन जगणाऱ्या श्रीमती कमल दीक्षित या स्त्री भक्तांस भगवान श्री सत्यसाई बाबा दररोज मध्यरात्रीनंतर तिच्या घरात दर्शन देतात. कधी बासरी वाजवून दाखवतात, कधी उपदेश करतात, कधी भजने शिकवतात. अनेक वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे चालला आहे. एकदा मात्र संपूर्ण रात्र जागूनही स्वामी आले नाही. त्यामुळे कमल दीक्षित व्यथित झाल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामी आले तेव्हा त्यांनी स्वामींना न येण्याचे कारण विचारले. त्यावर स्वामी म्हणाले, काल रात्री तर मी येऊन गेलो, प्रसादही भक्षण केला. कमल दीक्षितना असे आश्चर्य वाटले. तेव्हा स्वामी म्हणाले, काल रात्री जेव्हा तू माझी वाट पाहत होतीस तेव्हा एक भुंगा तुझ्या घरात आला. त्याने कपातील चहाला स्पर्श केला व तो निघून गेला. ते कोण होतं बरं? तो मीच होतो. योगायोगाने कमल दीक्षितांची कहाणी पुणे येथील स्वामी भक्त सौ सरला जोशी यांना समजली. सरला जोशी स्वतः शेटफळे गावात जाऊन राहिल्या. 8 दिवस रात्री कमल दीक्षितांबरोबर घालवले. खरं तर सुखवस्तू घरातील सरलाताईंना छोट्याशा गावात, तेही जिथे वीज सतत लपंडाव खेळते, वारा येण्यासाठी पंखाही नाही, अशा ठिकाणी राहणे ही एक खडतर तपश्चर्याच होती. परंतु स्वामींवरील अढळ भक्तींमुळे त्यांनी ती सहज पुरी केली आणि शेटफळे गावच्या कमल दीक्षितांची कहाणी हिंदीमधून साई चरण कमल नावे प्रसिद्ध केली. त्यामुळे अव्यक्त रूप साईंचे व्यक्त स्वरूप सर्वांना कळण्यास मदत झाली. सरलाताईंनी हिंदी भाषेतून स्वामींवरची पुस्तके लिहिली. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील अनेकांना स्वामींचे चरित्र कार्य व लीला माहीत झाल्या. अशा प्रकारे सरलाताईंनी स्वामींची वाङ्मय पूजा समर्थपणे केली. होय, या सरला जोशी ज्यांना स्वामींनी एक वचन दिले ते म्हणजे, जो कोणी माझी अष्टोत्तरी दिवसातून 3 वेळा त्रिकाल संध्या केल्याप्रमाणे 1 वर्षभर एकदा सुद्धा चूक न करता अखंड अचूक नियम करून त्यानुसार पठण करेल, त्याचे प्रत्येक काम मी पूर्ण करेन. अशा या अव्यक्त रूप स्वामींना आमचे कोटी प्रणाम. जे चराचरात भरलेले आहेत त्यांचे स्वरूप जाणून घेण्याची बुद्धी त्यांनी आम्हाला द्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.